आमच्या फॅमिलीमध्ये आज एक छोटासा मेंबर आला. त्याला पाहिल्यावर तुम्ही पण प्रेमात पडा. आणि तो मेंबर कोण असेल आणि तुम्ही पण का प्रेमात पडाल त्याच्या, हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय गजानन माऊली. आज सकाळपासून आम्ही सगळे थोडं टेन्शन मध्येच होतो. काय होईल कसं होईल असं वाटत होतं, पण देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित पार पडलं. आज घरी कोणीच नव्हतं, सर्व मार्केटमध्ये गेले होते. आणि मार्केटमध्ये जायच्या आधीच बाबाने सकाळीच सांगून ठेवलं होतं की वाडी थोडं चक्कर मार जा, तिकडे लक्ष दे जा. कारण की आमच्या इथं न्यू मेंबर येणार होते ना, आणि त्यांचा टाइम यायचा जवळ आलाच होता. आणि व्हिडिओमध्ये बघून तर जवळपास तुमच्या लक्षात तर आलंच असेल तर मी गोष्ट कोणाची करत आहे तर. आणि नेमकं तो मेंबर कोण आहे? हो बरोबर समजत आहात तुम्ही. हाच आहे तो न्यू गोंडस मेंबर आमचा. हेच आहे आमच्या इथलं गोड गोजीर वासरू. आणि हा कमेंट मध्ये सांगा बरं कसं वाटलं आमच्या इथचं न्यू मेंबर. आणि आम्ही सर्व सकाळपासून याच्या अवतीभवती फिरत आहे आणि त्याने ऑलरेडी सगळ्यांचं मन जिंकून घेतलं. आणि एवढं मस्त होतं हे वासरू, या वासराला सोडून जायची इच्छाच होत नव्हती. आणि जेवढी खुशी कशानं होत नाही तेवढी खुशी हे नवीन नवीन मेंबर या फॅमिलीमध्ये ऍड झाले की होते. आणि मला तर वाटतं एक शेतकरी समजू शकते असे मेंबर नवीन नवीन ऍड झाले की किती खुशी होते. कारण की शेतकरी त्यांना लहानाचं मोठं होताना बघते. आई आणि बाळाचा हा पहिला मोमेंट. गाय त्याला चाटत होती आणि तो हळूहळू उभा राहायचा प्रयत्न करत होता. हे सगळं पाहून मन भरून आलं. रात्रीच्या टाइम मध्ये आमच्या वाडीमध्ये खूप जास्त करमणूक असते. हे हिरवं हिरवं मस्त निसर्गरम्य वातावरण आणि हे छोटे छोटे गाय वासरं, बंडी, बैल, जोडी सर्व आहे आमच्या इथं. आणि खूप मस्त करमते इकडे. चला तर मग आता आम्ही सर्व मस्त थंड वातावरणामध्ये गप्पा गोष्टी करतो आणि थोड्या वासरासोबत पण खेळतो. आणखी खूप छान छान व्हिडिओ टाकणार आहे मी. आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करावं लागते तर तसे तुम्ही आहात ना हुशार. चला तर मग पटकन इन्स्टा आयडीला फॉलो करून घ्या आणि युट्यूबला सबस्क्राईब करून घ्या. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा बरं कमेंट मध्ये. चला तर मग भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आजच्यासाठी एवढंच आणि आम्ही पण जातो आता घरी.